प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे। याच समुद्रातून जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते आणि याच जलवाहतुकीचा फायदा हा लोकांना देखील होत असतो। याच अनुषंगाने आता वॉटर टॅक्सी देखील सुरू होणार आहे। ही वॉटर टॅक्सी जी आहे ती गेटवे ऑफ इंडिया ते JNPA म्हणजे नवी मुंबईमधील JNPA पर्यंत असणार आहे। यामुळे JNPA मधील जे राहणारे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे। तसंच JNPAच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील हा प्रवास जो आहे तो सुखकर प्रवास म्हटलं जाते। गेटवे ते JNPA जलप्रवासासाठी सध्या लाकडी बोटी आहेत आणि त्यातून प्रवास करण्यासाठी किमान 1 तास ते त्याहून अधिकचा काळ लागतोय। त्यात या ज्या बोटी आहेत त्या जुन्या झाल्यात, त्यामुळे JNPA या मार्गावर विद्युत वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे या वॉटर टॅक्सीमुळे अतिजलद प्रवास होईल आणि सुरक्षित प्रवास होईल असं देखील म्हटलं जाते। भारतात बांधणी झालेल्या ज्या या वॉटर टॅक्सी आहेत त्या 2 वॉटर टॅक्सी या दरम्यान या जलमार्गादरम्यान चालवल्या जाणार आहेत। त्यापैकी एक म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी असेल तर दुसरी म्हणजे विद्युत वॉटर टॅक्सी असणार आहे आणि यामुळे प्रवास जो आहे तो कमी वेळेत होईल, तसंच सुखकर प्रवास होईल असं देखील म्हटलं जाते। त्याच अनुषंगाने JNPA मधील जे लोक राहणारी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे आणि JNPA मधील जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी देखील ही महत्त्वाची बातमी समजली जाते। येत्या 22 तारखेपासून जर हवामान नीट असेल तर त्या अनुषंगाने येत्या 22 सप्टेंबरपासून या जलवाहतुकीला या जलमार्गावरती जी धावणारी वॉटर टॅक्सी आहे त्याला सुरुवात करण्यात येईल। अवघे 100 रुपयामध्ये हा जो प्रवास आहे सुखकर प्रवास ज्याला म्हटलं जातं तो अवघ्या 100 रुपयामध्ये हा प्रवास असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, गेटवे ऑफ इंडिया।